तेव्हा पत्रकार बाहेर आल्यावर विचारत होते की तुम्ही पांडुरंगाला काय साकडं घातलं, आणि माझं ठरलेलं वाक्य होतं की एकदा तरी आषाढी एकादशीची महापूजा ही अजितदादांच्या हस्ते झाली पाहिजे. आणि त्यावर बरेच लोक हसायचे, कोणी काय म्हणायचं, पण एक गोष्ट मात्र निर्विवादपणे या निमित्तानं सिद्ध होते की महाराष्ट्राला एक धडाकेबाज नेतृत्वाला मुकावं लागलं. आणि एक लेख मी मध्यंतरी वाचला होता की महाराष्ट्राला न गवसलेला एक उत्कृष्ट मुख्यमंत्री किंवा न मिळालेला एक उत्कृष्ट मुख्यमंत्री, ही जी सल महाराष्ट्राच्या मनात आहे ती कायम राहील. आज मी शिंदे साहेबांचं भाषण अत्यंत मनापासून ऐकलं. अत्यंत भावनिक भाषण होतं. उद्धवजींचं भाषण असेल, दरेकर साहेबांचं भाषण असेल, बंटी पाटील साहेबांचं भाषण, सर्वांचं. आपण सर्व सभागृहातली सन्माननीय लोक ही खूप मोठी मोठी लोक आहात. अगदी या टोकावर बसलेल्या नीलमताईंपासून अगदी सरनाईक साहेबांपर्यंत जे कोणी या सभागृहात बसलेले आहेत, त्या तुमच्या तुलनेमध्ये मी फार सामान्य कार्यकर्ता आहे. माझे शेणाचे हात पेनाला लावणारा माणूस म्हणजे अजितदादा. आमच्या घरात कुठला राजकीय वारसा नव्हता. माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी, माझ्या खानदानात कोणी साधं ग्रामपंचायतचं सदस्यत्व पण काय असतं हे आम्हाला माहीत नव्हतं. 2019ला शारदा प्रांगणामध्ये बारामतीला छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं एक व्याख्यानाचा योग आला. मला चांगलं आठवतं, रविवारचा दिवस होता आणि त्या दिवशी दादा उद्घाटन करून जाणार होते. आणि कार्यक्रमाचा विषय त्यांनी वाचला की विषय काय आणि वक्ता कोण. मला म्हणाले तुम्ही कुठं असता. मी म्हटलं अकोला जिल्ह्यामध्ये असतो. तुम्ही काय करता. म्हटलं महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले, बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास मांडणारा मी एक वक्ता आहे आणि मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड सारख्याच संघटनेत काम करणारा एक कार्यकर्ता आहे, असं ज्यावेळेस त्यांना मी सांगितलं. चळवळीबद्दल आता नितांत आदर असणाऱ्या दादांनी ते पत्रिका वाचली आणि म्हणाले तुमचा विषय आजचा व्याख्यानाचा. मी म्हटलं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा हा विषय म्हणा. आमच्या पक्षात पण तुमच्याच नावाचे खासदार आहेत, डॉक्टर कोल्हे, अमोल कोल्हे, आणि ते पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मांडतात. आणि तुमच्या नावाचं आणि संभाजी महाराजांचं काही सख्य आहे का असं मिश्किलपणे म्हणाले. आणि माझ्या भाषणाला सुरुवात होण्यापूर्वी मी विनंती केली होती आयोजकांना की दादांनी कार्यक्रमाचं उद्घाटन करून निघून जावं पुढं. पण दादांना कोणीतरी सांगितलं आयोजकांपैकी की दादा भाषण संभाजी महाराजांचं चरित्र या वक्त्याच्या तोंडून ऐका, हा जरा वेगळ्या पद्धतीनं मांडतो. आणि दादांनी गाडी टर्न केली आणि श्रोत्यांमध्ये जाऊन बसले आणि 2 तास 15 मिनटं दादांनी ते पूर्ण भाषण ऐकलं. आणि भाषणानंतर ऐकल्यानंतर 3 महिन्यानंतर मला दौंड शुगर कारखान्यावरून त्यांचे स्वीय सहाय्यक अनिल ढिकले यांचा फोन आला. माझ्याकडे नंबर पण नव्हता. मी बीड जिल्ह्यामध्ये शिवजयंतीच्या व्याख्यानाला होतो. त्यावेळेस दादांनी म्हटलं मी 3 महिन्यापूर्वी तुमचं बारामतीला व्याख्यान ऐकलं. संभाजी महाराजांवर खूप चांगलं बोललात तुम्ही. तुम्हाला कधी मुंबईला येता आलं तर या आणि मला पक्ष कार्यालयात भेटा. त्यावेळेस पक्ष कार्यालय बलाट पेअरला होतं, पण त्या दिवशी ते बंद होतं. आणि मग बिफोर बंगला होता विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेबांचा, आणि तिथे मला भेटीचा वेळ ढिकले साहेबांनी दिला. आणि त्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुम्ही काम करणार का. मी म्हटलं हो, आमच्या पक्षात येणार का. दादा माझा काही राजकारणाशी संबंध नाही, पण तुम्हाला पाहायला भेटलं हेच माझं सौभाग्य समजतो. त्यामुळे तुमचं येत असाल तर तुम्हाला आम्ही पक्षात जबाबदारी देऊ. जयंत पाटील साहेब पण होते, मला चांगलं आठवतं. भुजबळ साहेब तिथे होते. हे माझा अनुभव मी सांगतोय आणि त्या अनुभवातून, कारण माझ्यापेक्षा सर्व अनुभवी लोक आहेत. तुम्ही प्रशासकीय अनुभव दादांचे सांगितले, पण मला एक खाजगीचा अनुभव दादांचा सांगायचा होता. त्या दिवशी झालं असं की जयंत पाटील साहेब म्हणाले की तुम्ही बूथ बांधणीचा कार्यक्रम पक्षाचा हाती घ्या. त्यावेळेस दादा मिश्किलपणे हसले, म्हणत हा बूथ बांधणीच्या कामाचा माणूस नाही आहे, हा जरा मैदान मारण्याच्या कामाचा दिसतो. त्याच्यामुळे याला महाराष्ट्रभर आपण फिरवूया. आणि शिवस्वराज्य यात्रा खासदार कोल्हे साहेबांच्या आणि उदयन महाराजांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात निघाली होती. आणि त्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये सहभागी होण्याकरता दादांनी मला म्हटलं की तुम्ही या यात्रेमध्ये सहभागी व्हा. नेतृत्व सुरू झालं आणि त्यांचा आविष्कार, त्यांचे संस्कार घेऊन अजितदादांनी आयुष्यभर काम केलं. खरं म्हणजे दादांची आणि आम्हा सर्वांची कारकीर्द ही एकाच वेळी सुरू झाली. दिलीपरावजी इथं बसलेले आहेत.
आर आबा होते. आम्ही समोरच्या बाजूत खाडेसाहेब जिथं बसलेले आहेत, कुटे साहेब बसलेले आहेत, त्या ठिकाणी बसायचो. आणि पत्रकारांनी त्या भागाला अशांत टापूचं नाव दिलेलं होतं 90 साली. मधुकरराव चौधरींनी दिलेलं. आणि मधुकरराव चौधरी साहेब यांनी त्या परिसराचं नाव अशांत टापू दिलेलं, कारण सभागृह शांत असायचं, पण तिथलेच 10-15 जण हे एकमेकात बोलणं तरी करायचे किंवा दंगा तरी करायचे किंवा प्रचंड सत्तेत असून देखील प्रश्नांची सरबत्ती सरकारवर करायचे. आणि म्हणून त्या सहकाऱ्यांच्यातले अनेक सहकारी काळाच्या पडद्याआड गेले. आज दादांना देखील श्रद्धांजली वाहण्याची वेळ आमच्या सगळ्यांवर येते. खरं म्हणजे दादांचा स्वभाव असा होता की जे मनात येईल ते बोलायचे. माझ्याकडे एकदा दादांना निमंत्रण मी केलेलं होतं आणि व्यासपीठावर आबाई होते, दादाही होते. आणि आबा त्यांच्या सवयीप्रमाणे तंबाखू खात होते. दादांनी ते बघितलं, मला खुणावलं. आम्ही दोघं एकमेकाच्याकडं बघून थोडंसं स्मितहास्य केलं आणि दादांचं भाषण सुरू झालं. ज्यावेळी दादा भाषणाला उठले, माझं झालं, आबांचं झालं आणि मग दादांचं, त्यावेळी दादांनी इतक्या जोरात जाहीर सभेत 10-15 हजार लोकांच्या जाहीर सभेत आर पाटील यांच्या तंबाखू खाण्याच्या स्वभावाबद्दल प्रचंड दादा बोलले. इतके दादा बोलले की आबांना देखील त्यावेळी वाईट वाटलं असेल. मी परत आबांच्या घरी जाऊन आबांना मी म्हटलं की माझ्या व्यासपीठावरून दादा बोलले, मी सॉरी, पण दादा बोलले काही चुकीचं नाही, हे मी आबांना त्यावेळी सांगितलं. आणि मागच्या वेळी आबा आपल्यातून गेले, इथं आबा बसलेले आणि निवडणुकांच्या व्यापातनं आम्ही निवडणूक झाल्यावर इकडे येऊन बसलो. आबांचा गाल सुजलेला. त्यावेळी मी दादांना म्हटलं, दादा तुम्ही माझ्याकडे जे भाषण केलं ते आज खरं ठरलं. तुम्ही सांगत होता हे व्यसन करू नका आणि आबांना ते व्यसन सोडवता आलं नाही. आज आबा व्यसनामुळं असेल, आबांसारखा एक दिग्गज नेता आमच्यातून केला, पण जे ज्याचं चुकलंय ते तोंडावर सांगायचा दादांचा प्रचंड मोठा स्वभाव होता. आणि वावगं कधी खपायचं नाही. माझ्याकडे तसेच एकदा आले, म्हटले काय जयंतराव हे कसलं काय संस्था चालवताय? म्हटलं काय झालं? हे झाडच दिसत नाही तुमच्याकडं, हे काय चाललंय? म्हटलं माझ्याकडे या, कसे झाडं आहेत बघा, असं त्यांच्या दरडावण्याच्या वाक्या शब्दात बोलले. म्हटलं ठीक आहे सॉरी म्हटलं. नंतर 7-8 वर्षांनी परत आल्यावर मी दादांना म्हटलं आता कसं वाटतंय? आता मी 100पैकी तुला 60 गुण देतो, 70 गुण देतो, बरी प्रगती आहे. झाडांच्यावर एवढं प्रेम असणारा माणूसच मी बघितला नाही. आणि प्रत्येक झाड कुठल्या प्रकारचं आहे आणि त्या झाडाचं वैशिष्ट्य काय, ह्याची सावली किती पडणार, हे दादांना पाठ असायचं. आणि कुठल्या प्रकारची झाडं लावा हेही सांगायचे. एकदा मला दादांनी म्हटले, जयंतराव तुम्ही जरा बारामतीला या, मी तुम्हाला माझं घर दाखवतो. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघं बारामतीला गेलो. दादांनी त्या परिसरातली त्यांच्या ओळखीची 4-6 घरं दाखवली. आणि ह्याला किती 25-30-40 वर्ष 35 वर्ष झाली असतील. आणि जेव्हा जेव्हा माझ्याकडे यायची त्यावेळी दादा म्हणायचे, जयंतराव घर बांधलं का? घर बांधलं का? अहो घर बांधावं, किती वेळा सांगतोय. म्हणजे इतका व्यक्तिगत हे असायचा. मध्ये घरात माझ्या यायचे, म्हणते जयंतराव आता सुना आले, जरा तरी घराची व्यवस्था करा काहीतरी. म्हणजे घराच्या बद्दल दादा एवढे टची होते आणि दिसेल त्यावेळी काही नसलं तर ह्या विषयावर यायचे. त्यामुळं व्यक्तिगत जीवनात दादांचा जो वागण्याचा स्वभाव होता, मला वाटत नाही की अशा प्रकारची वागणूक ही नीटनेटकेपणाची, आपुलकीची आणि कडक स्वभावाची दुसऱ्या कुणाची आम्हाला कधी मिळाली असेल. खरं म्हणजे 98 साली दादा बँकेचे अध्यक्ष झाले, मी साखर संघाचा अध्यक्ष झालो. महाराष्ट्रात आम्ही दोघांनी दौरा काढायचं ठरवलं.
मग विदर्भापासून सगळ्या कारखान्यांना, विदर्भ, मराठवाडा, खानदेश सगळ्या कारखान्यांना भेटी द्यायचा कार्यक्रम केला. काही कारखाने बँकेचे अध्यक्ष येणार आहेत, बँकेचे पैसे मिळाले पाहिजेत म्हणून कारखाना ऊस नसला तरी चालू ठेवायचे. एका कारखान्यावर आम्ही गेलो, त्या कारखान्यावर जाताना ऊस नव्हता, तर संस्था चालक म्हटले, दादा ह्या बाजूने ऊस येत नाही, तिकडच्या बाजूने ऊस येतो. बरं म्हणतो. मग आम्ही गेलो, त्याने काय कारखान्यात आम्हाला जाऊन दिलं नाही, कारण धुराडं चालू होतं, पण बाहेरच स्टेज घातलं, मोठा सत्कार वित्कार केला, वेळ कमी होता. दादा म्हटले आता जातो आम्ही. त्यालाही ते सोयीचं होतं. ठीक आहे दादा चला म्हटले. गाडीत बसल्या दादांना मी पुढे म्हटलं, दादा आता तिकडं आलो, आता इकडं निघालो, इकडं पण ऊस नाही, तिकडं पण ऊस नाही. आता दादांनी लावला त्याला फोन. हे म्हटले काय सांगतो, म्हटले इकडेही ऊस नाही, तिकडेही ऊस नाही, तू काय आम्हाला मूर्ख बनवतो का? एवढे दादा फोनवर त्या कारखान्याच्या अध्यक्षाला बोलले. सांगायचा मुद्दा की जे समोर दिसतंय त्याचा तिकडेच तुकडा पाडण्याचा स्वभाव दादांचा आम्ही फार जवळून बघितला. खरं म्हणजे आज परिस्थिती बदललेली आहे, पण बदललेल्या प्रत्येक राजकीय लोकांना असं वाटायचं की दादा फार तापट आहेत आणि चिडतात, पण दादा फार धोरणी होते. दादांची राजकीय समज प्रचंड जास्त होती आणि पुढं काय होऊ शकतं, काय करणार आहे आणि आपली ताकद किती याचा दादांनी एवढा कदाचित कुणाला अंदाज नव्हता. त्यामुळे दादांचं सेल्फ असेसमेंट देखील स्ट्रॉंग होतं. आणि मी पक्षाचा अध्यक्ष झाल्यावर 2019ला आमच्या कार्यालयात काही फारशी गर्दी नसायची. म्हणजे आले धनंजय मुंडे आले, दिलीप तायराव आले, संजय आले, असे कोण कोण आले तरच आमच्याकडं जरा 10-15 जण आले, कारण ते ओटीचा टाईम होता 18-19चा काळ. आम्ही एक सर्वे केला आणि दादांना मी म्हटलं, दादा ही सर्वेप्रमाणे, हो सर्वेप्रमाणेच. आम्ही दोघं एकत्रित बसून जे सर्वेने आले त्यांनाच तिकीटं दिली. 2 बदलायची होती. एक आपले बनसोडे, आपले विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचं, ते हायवेला तिकडं टोल नाक्यावरच त्यांना घेराव केला. दादांनी मला तिकडं फोन केला, जयंतराव मी ते काल हे नाव सांगितलेलं ते आता बदललं तर चालेल का? म्हटलं चालेल. एबी फॉर्म तुमच्या आधी पोचलेत म्हटलं पुण्यात, त्यातलं कुठलंही द्या म्हटलं, काय हरकत नाही. ठीक आहे म्हटले. मग आणखीन थोड्या वेळाने दुसरा फोन आला, कुठंतरी मराठवाड्यात बदलायचं आहे, बदललं तर चालेल का? सांगायचा मुद्दा मगाशी भास्करांनी सांगितलं, पक्षाच्या अध्यक्षाला सांगून त्याला पाहिजे ते त्यांच्या कानावर घालून निर्णय घेण्याची एक प्रचंड मोठी स्वभावाचं वैशिष्ट्य दादांचं आम्ही बघितलं. आणि मला आठवतं एकदा संघर्ष यात्रा काढली, काँग्रेस पक्ष 17 जण निलंबित केली, भास्करांना निलंबित केलं, आमचं संग्राम जगतापही त्यात आहे, असे 16-17 जण निलंबित त्यावेळी झाले. मग संघर्ष यात्रा निघाली. संघर्ष यात्रेचं राधाकृष्ण विखे विरोधी पक्ष नेते, सगळी बसची व्यवस्था राधाकृष्ण विखे पाटलांची, जेवणाची सगळी व्यवस्था राधाकृष्ण विखे पाटील, आम्ही फक्त बसमधले प्रवासी असायचो. दादा म्हणायचे, हे राधाकृष्ण विखेलाच आपल्याकडे एकदा खेचला पाहिजे जयंत, हे किती चांगली व्यवस्था करतो बघा, खेचला पाहिजे म्हणजे आपल्याकडे आणला पाहिजे. म्हणजे जे ताकद ज्याची आहे, काम ज्याचं आहे, त्याचं रिकग्निशन करण्याचा त्यांचा एक वेगळा स्वभाव होता. आणि सगळ्या महाराष्ट्रात म्हणजे सगळ्या जिल्ह्यात आम्ही त्यावेळी प्रवास केला. आणि दादांचं त्या काळातलं वैशिष्ट्य असं की मगाशी सांगितलं असं, वेळेवर सगळ्यांच्या आधी बसमध्ये जाऊन बसणार, सगळ्यांच्या आधी रेडी होणार. त्यामुळं वेळेचं भान त्यांच्यासारखं कधी नसायचं. मी शेवटी त्यांना सांगायचो, मला जरा अर्धा तास आधीची वेळ कळवत जावा, म्हणजे 8ला यायचं तर 7:30ला कळवा, मी 8ला पोहोचत जाईन. असं मला सांगतच जाऊ नका 8 आहे म्हणून 7:30च सांगा, कारण त्यांचा आणि माझा टाईम कधी वेळेवर एका वेळी कायम वेळेवर प्रचंड जायचे ते. इथं आम्ही बसायचो विरोधी पक्षामध्ये, त्यावेळी सगळे कामकाज संपल्यानंतर त्यांचे स्वतःची व्यक्तिगत कामं काढून बसायचे ते. आणि
प्रत्येक बारीक लहान लहान आलेल्या पत्राला काय काय करायचं याच्यावर सूचना लिहायचे. त्यामुळे प्रशासनावर प्रचंड वचक होता. मला खात्री आहे की दादा जर आज आपल्यात असते पुढची 15-20 वर्ष तर नक्की दादांची क्षमताच एवढी होती आणि ॲक्सेप्टेबिलिटी एवढी होती की दादा भविष्य काळात कधी ना कधीतरी महाराष्ट्राच्या प्रमुख पदावर नक्की बसले असते, याची माझ्या मनात कधीच शंका नव्हती.